वेलकम ऑल. आणि आज आपण डिस्कस करूयात की वेस्टर्न घाट म्हणजे तरी काय. जर तुम्हाला कोणी विचारलं की हिमालय म्हणजे काय, तर तुम्ही सांगाल की ते कोल्ड माउंटन्स आहेत. पण जर तुम्हाला वेस्टर्न घाट म्हणून जर कोणी विचारलं तर तुम्ही काय सांगाल एक्झॅक्टली. तर उत्तरेपासून तापी नदीपासून जे दक्षिणेपर्यंत कन्याकुमारीपर्यंत जे पसरलेल्या डोंगर रांगा आहेत 1600 किलोमीटरच्या, त्याला आपण वेस्टर्न घाट म्हणतो. या डोंगर रांगा गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका, त्याचप्रमाणे तामिळनाडू आणि केरळ या राज्यातून जातात. वेस्टर्न घाटचे दोन तुकडे करता येतात, उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा. उत्तरेकडचा जो वेस्टर्न घाट आहे, या वेस्टर्न घाटला डेक्कन ट्रॅप सुद्धा म्हणतात. ट्रॅप्सचा अर्थ असतो स्वीडिशमध्ये स्टेअर्स. स्टेअर्स म्हणजे ज्यावेळेस बेसॉल्टचा लाव्हा वरती आला तर युनियन हॉटस्पॉटमधून, त्याच्यापासून ह्या स्टेअर्सची निर्मिती झाली. त्यालाच आपण डेक्कन ट्रॅप्स म्हणतो. हा जो डेक्कन ट्रॅप आहे हा बेसॉल्ट डॉमिनेटेड आहे, म्हणजे इथले जे खडकं आहेत ते बेसॉल्टनी बनलेले आहेत. दक्षिणेकडचा जो भाग आहे वेस्टर्न घाटचा, दक्षिणेकडच्या भागामध्ये ग्रेनाइट डॉमिनेंट आहे. So basically, northern part dominated by basalt, southern part dominated by the granite. वेस्टर्न घाटची जी उंची आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. ज्यावेळेस साऊथ वेस्टर्ली मान्सूनची विंड येते, ती विंड वेस्टर्न घाटला आदळते. आदळल्यानंतर तिथे पाऊस पडायला लागतो, म्हणून अतिवृष्टीसारखी सिच्युएशन केरला आणि नियरबाय रिजनमध्ये होते. पण त्याचमुळे तामिळनाडूमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही, तिथे रेन शॅडो झोन तयार होतो. वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न घाट्स हे निलगिरी कॉम्प्लेक्समध्ये निलगिरी पर्वतरांगांच्या आजूबाजूला भेटतात, म्हणून त्याला निलगिरी कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणतात. वेस्टर्न घाटचा हायेस्ट जो पॉईंट आहे तो आहे अनायमुलाई. हा जो पॉईंट आहे हा अनायमुदी रेंजमध्ये येतो आणि दॅट वॉज दी वेस्टर्न घाट